काय बजेट लावला तुम्ही ना? अरे पाहिले तुला पोरगी लावला बजेट मी तिचं नाव सुमन आहे. चांगली आहे ती झाली. आता तिनं तुला पसंत केलं पाहिजे नाही तर बा आता गेम खलास आहे आपला. तेच म्हणून राहिलो तुला मी. लावला बजेट मी सगळा. रविवारी जाऊ आपण पाहिले. पोरगी थोडी चांगली आहे. मध्ये काय घेणं देणं तुमचं रे बा. मध्ये काय करावं लागते. तुम्ही तिकडे काही करा ना पण माझं एवढंच म्हणणं आहे आता 2 पैसे कमवा तेव्हा भाऊ बाबा लग्न होते. नाही तर खरं नाही म्हटलं तुमचं. मग काय तर हो करतो आम्ही. आम्हाला माहित आहे कसं काय करा असते. तुम्ही नका शिकू आम्हाला. माय म्हणजे जे नाही आलं ते ज्ञान देऊन जाते कसं. वा तुम्ही जा लवकर. जा वारात आले का तुम्ही? वारात जा लवकर. ते बकऱ्या गेले वारात जा. नाही लगा काही म्हणलं का तू बंड्या. कवर बुडा बोलला का नाही बरोबर बोलायला का. अबे जेव्हा आपला जो पैसा राहील तेव्हा का नाही आपलं लग्न होईल का. मग काय तर आपली लटीनं खाली चालली ना खाली खाली उरले ना. मग काय तर बरोबर आहे कवर बुड्याचं. जाऊ दे ना रे बाबा तिकडे. कुठं लग्न करत बसता. आता तुला माहित नाही घटना कशा घडू राहिले ते. लग्न होऊ राहिले कसं पुरीस मारून टाकू राहिले. मग काय तर जाऊ दे ना तिकडे. रे तसं काही नसते ना. ते एखाद्या वेळेस असते तशी स्टोरी. बरं मी काय म्हणतो बरोबर आहे का लग्न करावं लागते आज न उद्या. इरी काय करतो रे बा. मी काय म्हणतो तू कर बा. पहिला नंबर तू मार. दुसरा नंबर मी मारतो. कारण की बा लग्न केल्याशिवाय हो मार्ग नाही. अबे तुझं म्हणणं बरोबर आहे रे. पण पोरी कोण देते आपल्याला. काय आहे आपला जवळ. काही धडगोळ आहे का आपला जवळ. तू सांग मला पहिले. शेती नाही नोकरी नाही. अबे हाय का आपला जवळ. सापडतेस ना कोण ना कोणी. आता आपण गरीब आहे दुसरे पण गरीब नाही का. मग काय तर माहित आहे मला मुलीच्या इकडच्या अपेक्षा लय वाढल्या. पण तरी पण लक्षात तुला सांगतो या लग्नाच्या भानगडीत काही पडू नको बरं. हा पा तुला सांगतो लग्न झालं का नाही त्या पोरीचं दुसऱ्या प्रेम असलं का नाही भाऊ तुला हा पा डायरेक्ट जागेवर खलास करते म्हटलं. मग इकडे तिकडे ढकलून देत तुले. लग्न करू नको. काय बा तुला समजत नाही का. मग काय तर मग काय तू लग्न करत नाही मग आता. नाही बा आपला लग्न गिग्न करायचा काही विचार नाही दुसऱ्याला माय आता. अबे काय करतो रे आता. झालं होतं तिचं काय आता 20-30 वर्ष जगतो मी मग मरतो. पागल झाला का बे. काही म्हणते का तुझं. तसं नाही पाहू आपण जसं काय ना काही. शांतना भाऊले जसं टोला गेला मारणं. पाना म्हणा एखादी पोरगी गी. बर बाबा पाहतो एखादी पोरगी. शांतना भाऊले म्हणून पाहतो. पा म्हणतो एखादी पोरगी असेल तर लावून द्या म्हणतो राजा नाही का. लय दिवसापासून म्हणतो बरं मी एखादी पोरगी पा सोयरी करा सोयरी करा. या माणसाचं नावाचं नाव नाही काय करता. तरी मी म्हणून पाहतो शांतना भाऊले जमलं. मग हवं जेव्हा आपण 2 जण लग्न करील का नाही तेव्हा आबा तुला सांगतो मी आपल्या गावातल्या लोकांचे तोंड बंद होईल. नाही तर आबा हे लोक का नाही रोज चालू त्यांचं असंच पाहिजे तुम्हाला. लग्न होत नाही रे पोरगी भेटत नाही रे जारे टाकले डुबरे असं आहे रे ते. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे नाही का. आज कवर बुडा बोलला आपल्याला उद्या दुसरं बोलेल नाही का. कसं लग्न करावंच लागते नाही का. पाहतो मी म्हणून जरासं नाही का. हातपाय हलवतो. जमलं नाही का लग्नाचं. बस जरासं हातपाय हलवल्याशिवाय जमत नाही ना का. मग काय हातपाय हलवल्याशिवाय पोहणं येत नाही असं आहे ते. 2 लाख रुपये काय पैसे पाहिजे तुम्हाला. लवकर जा फक्त आपल्याला पैसे. अरे होणार बा देतो ते पैसे लवकर आता. मग काय तर तू काय लोड घेत याचा सगळं तुला पैसे देऊन टाकतो मी. कसं बरोबर देतो मी. बरं ठीक आहे. 3 रुपये सगळ्या ना 2 लाख रुपयाचे बरोबर. करता मग बरोबर चालते. 5-6 महिन्यात दिलं चालते. फक्त लवकर देता फक्त पैसे. घरी याचं काम नाही वाटलं पाहिजे. हो ना बा देतो ना पैसे बरोबर टायमावर. 5-6 महिन्यात पैसे देऊन टाकतो ते. आता कसं करावं लागते बाबा आता. बरं मी काय म्हणतो चाय घे घेतो का. असेल तर द्या बा नाही तर आपलं काय नाही. द्या ना आणा एखादा चहा घ्या ना. कोण आहे घरात. अरे सुमन आहे ना घरात. माझी पोरगी तिच्यासाठीच तर पैसे घेतले मी. आता कसं लग्न करावं लागते तिचं लवकर. आता पोरगी पाहिजे चालू आहे ना. वा तू तरी का मिळाली यांगले चहा घेऊन ये ना. चहा नाही ना आता. घरी पत्ती नाही साखर नाही काहीच नाही ना. काय करा बा चहा नाही पत्ती नाही म्हणजे काय काहीच नाही का. पप्पा सगळं झालं काहीच नाही. किराणा नाश्ता आपल्याला मग आई सांगून नाही गेली तुम्हाला. माय तर बुडून सांगितलं होतं ना मला. पण जाऊ दे आता. बरं ठीक आहे आणतो मी. राहू दे मग. जा मग घरात जायचो आता. जाऊ दे मग राहू दे काही चहा घेण्या पाहिजे आता. जाऊ दे आता. बर ठीक आहे जाते मग. बापरे पाणी नाही दिलं वाटते ना आता. काय म्हणतो मी तुमची पोरगी आहे का. सुमन दोघे लग्न झालं. आता ही राहिली फक्त आता हिचं लग्न करावं लागते. पाणी एखादं पोरगी असेल तर. पोरं आता कोणते सांगा आमच्या गावातले एक नाही धड ना. काय हो आम्हाला आमच्या गावातलं तुम्हाला सांगतो काहीच कामा नाहीत लेकर. एक कामाचं नाही. काहून काय झालं म्हणजे चांगले आहेत का तुमच्या वर्गातले. आमच्या वर्गातले म्हणतो तुमच्या गावातले. काय तुम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो ना मी इमानदारीने सांगतो बरं तुम्हाला. कसं काही आपलं हे नाही. आमच्या गावात येऊ नका तुम्ही. दुसऱ्या इकडे कुठं जा कोणता पोरग पाहो पण आमच्या गावात येऊ नका. आमचं गाव एवढं भंगार गाव आहे तुम्हाला सांगतो.
एक धड पोरग नाही ना राजा, एक धड नाही ना. तुम्हाला सांगतो येऊ बी नका तुम्ही आमच्या गावातनी. बा तुम्हाला बरंच बरं आहे. वा काय असं काय तुमच्या गावातनी काय झालं? चांगलं असतं गाव राजा मजलापूर. हा एवढं चांगलं गाव राजा, सरपंच हा शांताराम वाघमारे, एवढं टन कॅरेक्टर आहेत मस्त. काय सांग कमी काय तुमच्या गावातनी? कमीच तर कमी आहे आमच्या गावातली. काय आहे, धड रस्ता नाही एरी. काय तर तुम्हाला सांगा का जाऊ दे तिकडे, आता सांगायला पुरत नाही. तसं मागचं काढलं का नाही तर काढलेले आहे हो, पण जाऊ द्या आता. तुम्हाला सांगतो तुमची पोरगी कुठं द्या ना, पण आमच्या गावात देऊ नका. काय बोला तुम्हाला. बरं ठीक आहे, काय हो ठीक आहे, तसं बरोबर आहे तुमचं म्हणा. पण म्हणजे काय गावात तुमचे म्हणजे काय लेकर कसे आहेत? तुम्ही मला एवढं सांगा, तुम्हाला पोरग कसं पाहिजे? नोकरीवाला पाहिजे का सांगा पहिले. नोकरीवाला पाहिजे असेल तर पाहू पण नका आमच्या गावाकडे, एक लागेल नाही आमच्या गावातनी. नोकरीवाला काय आले पाहिजे बा? मला काय गरीब माणूस आहे मी. आता कसं तरी ते 2 लाख रुपये तेव्हा दिले मला जरा शेती, ते पण आता लग्नासाठीच घेतले पैसे मी. अरे विषय असा नाही, विषय असा आहे आपल्याला काही गरीब कसं नोकरी नाही पाहिजे आपल्याला. बस 4-5 एकर जमीन पाहिजे, पण गरीब चांगला मुलगा पाहिजे फक्त चांगला. दारू पाहिजे नाही, दिले व्यसन नाही पाहिजे, सगळं नाही पाहिजे, म्हणजे काहीच नाही पाहिजे. पण आबा चालते, नोकरी नसली चालते, पण माणूस एक नंबर असला पाहिजे. हो बरोबर आहे, आमच्या गावात नोकरी सापडतच नाही आणि माणूस तर कसं सापडत नाही हो. तुम्हाला चांगला पोरग सापडत नाही आमच्या गावात. नाही पहिलं सांगून देतो तुम्हाला मी, मग म्हणसाल तुम्ही कैलास ना तो आम्हाला सांगितलं नाही. हा असा विषय ते आमच्या गावात देऊ नका तुम्ही. हो का, म्हणजे चांगलं सांगा तुमच्या गावातली पोरं. बरं ठीक आहे बाबा, दुसरं पाहिलं तर मला असं काय आशा नाही बरं आपल्याला की बाबा नोकरीच पाहिजे म्हणून. 3-4 एकर जमीन असला, पोरग बिनव्यसनी असलं, दारू नाही, तंबाखू नाही, विमला नाही, काहीच नाही, गुटखा गिटखा काहीच खात नाही, चांगलं स्वभाव असलं तर आबा मी एका हातावर त्याला पोरगी देतो. पण कसं पोरग कसं चांगलं पाहिजे. लोकाला इकडे नोकरीवाले पाहिजे, येले म्हणते नोकरी नाही पाहिजे. वा रे वा, मस्त आहे. बरोबर आहे तुमचं. तुमच्यासारखे जे माणसं आहेत आणि चांगले आहेत, पण आता तुम्हाला सांगतो ना, पोरीवाल्याच्या लय पैसा वाढल्या, सगळ्या नोकरीवालेच पाहिजे. हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता सगळ्यालाच नोकरीवाले पाहिजे म्हटलं तर हे जे बिना याची राहतात त्याचं काय होईल नाही का. आपलं कार मी गरीब माणूस आहे, माझ्या काय एवढी आशा नाही बाबा. हा पोरग चांगलं पाहिजे, चांगला स्वभावाचं पाहिजे, बस विषय संपला. मी एका हातावर त्याला पोरगी द्यायला तयार आहे, असा विषय ना आपला. बरं बा, तुमचा असा म्हणून राहिले तर पाहतो बाबा. आमच्या गावात आहे म्हणा एखादा 2-3 कॅरेक्टर आहेत आमच्या गावातली, पाहतो म्हणून. कसं तुम्हाला पहा पहिले पोरग पहा, बोल तुम्ही पसंत करा मग म्हणा. बरं सगळ्यात जोर जबरदस्ती नाही, असं सांगून राहिलं तुम्हाला. आहे 2-3 जवळ 3-4 एकर जमीन आहे, चांगल्या स्वभावाने म्हणा. पाहून घ्या तुम्ही एखादं चांगलं निघलं, मला फोन केला होता. मग कसं पोरगी आहे तेच म्हटलं. बरं ठीक आहे ना, पाहतो ना आता. म्हणजे आहेत आमच्या गावातली 2-3 म्हणून पाहतो मी. ते पण आता म्हणजे हो पाहतो आम्ही, टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा एखादं कसं पोरगी आता लग्नाला आली म्हणून म्हणलो मी. पहा एखादं कसं आवडलं की उडलं तर मग पाहू, बोलू पुढे. बरं ठीक आहे, हां सांगतो तुम्हाला. फोन घेऊन लावतो, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके चला येऊ का मग? या काही विषय नाही. या काय लावलं रे सकाळी सकाळी रामबायरांनी लग्न करून दे, पोरगी पा. हा काय लावलं? काय शांताराम भाऊ, आज तुम्ही काय टेन्शन घेत ना बा माये. आमचं कसं गावातले लोक चिडून राहिले मला आता. हा टाकल्या लग्न झालं. मग काय तर पोरगी पहा नाही कांदी, तुम्ही राजा असे बसले तसे का काय विचारच नाही करू राहिले. अरे बा पाहिलंय ना, सगळ्या पाहून बसलो ना मी. आता काय जबरदस्ती घरात नाही तुमची पोरगी देता का? मार खाऊ का लोक हातचा? काय येईल का तुम्ही असे बोलू राहिले का? अबे थांबा ना, कसं नात्यात गीत्यात कुठं ना कुठं लागलं, विचारपूस केली तर निघते विषय. तू म्हणतो की एकदमच पोरगी पहा, आता कुठून आणू मी पोरगी? आज तुम्ही काही विषय नाही काढू राहिले लग्नाचे. मग काय तर मागच्या वेळेस ते लग्न करायला काय सोयरी करायला गेलतो, काय उशीरच केला. काय ते तुम्ही बरोबर नाही करत राजा. हा पोरगी पहा पहिले लवकर आपल्याला, पटकन आपल्याला लग्न करायचं. गावातले लोक चिडू राहिले आपल्याला. अरे गावातल्या लोकांचं कुठं ऐकतं बे, त्यांचं काय ते म्हणणंच आहे त्यांचं. आता तू का काल लागला बा मांग, तू एक काम कर, पहिली गोष्ट ऐक तू. मी तुला पोरगी पाहतो, पण तू पहिले का नाही नोकरीवर लाग किंवा असं काहीतरी काम कर बा. तुझ्या हातात 2-3 पैसे हातात आले पाहिजे. मग कसं पोरीच्या बापाला कसं वाटतं की नाही बा पोर कसं पैसे कमावते, तेव्हा जाऊन भाऊ तू काही ना काही होऊ शकते. नाही तर मी काही करू शकत नाही. 2-3 पैसे आता सांगा बरं तुम्ही काय हो. तुम्ही आहे ना आमच्याजवळ 4 एकर आहे. याच्या घरी 5 एकर जमीन आहे, माझ्या घरी 4 एकर जमीन आहे. एकटाच आहे ना, कोण आहे, भाऊ नाही घेऊन आहे, काहीच नाही ना मला. पहा ना तुम्ही. अरे बापरे, एकट्याला पास वाटते का? तू पण लग्न करू लागला का? हो आता बंड झाला तर मी लागतो मागून, असं म्हणून राहिलो. तुम्ही दोघाला पोरगी पहा असं म्हणत होतो. बुडा काय पाहुणा आला माया. बुडा म्हणते 1-2 वर्षानं घर गिर बांधला लग्न कर म्हणते तू. आता घर कुठं काय कुठं, आणि ते पोरं भेटून राहिले मला. म्हणून म्हटलं पहिले लावून सेटिंग लावून ठेवा तुम्ही, मग घर गिर बांधल्यावर करतो लग्न. अरे बापरे, म्हणजे तू मा बोकंड का आता? बा चल ठीक आहे, मान्य करतो तुम्ही. मी बंडेले पोरगी पाहतो. काहून? त्याची मा बाप नाही तर त्याचे मा बाप गेले देवाच्या घरी, ऍक्सिडेंट झाला त्यांचा. अरे पण तुला तर मा बाप आहेत, तू त्या मा बापाच्या मागा लागणं, मा मागा काल लागला काही येणार का तुमचं?
अरे हो ना, बरोबर आहे, पण मा बाप का टेन्शन नाही करू ना. मा बाप दादा तुम्हाला सांगतो दारू पण पडत राहते कुठं ना कुठं. असा आहे ते विषय. पहा ना पोरगी, हा म्हणजे पोरगी काय पहा ना कुठं काही ना काही तालमेल, कसं ओळखीचे लोक आहे तुमचे, म्हणून म्हणून तुम्हाला. बरं बरं बरं, पाय तुम्ही आता कानावर गोष्ट आली, विषय निघाला कोणा पोरीचा तर सांगतो तुम्हाला दोघा जणाले. पहिले लग्न कोण करते? बंड्या तू करता काय धसकट करते? दसकट का आले पहिले मी आहे ना, मी करतो. मी मोठा त्याच्यापेक्षा मी करतो. बरोबर सांगता मला म्हणजे पहा तुम्ही सांगू नका मला पहा. बरं बरं, आता कानावर गोष्ट आली की करतो रे बा. असं काही नाही की डायरेक्ट मी आता पाय तुम्ही विषय निघाला कोणा पोरीचा, काही असलं तर सांगतो तुला. टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके बरं ठीक आहे, पहा जा मग. चला येतो म्हटलं आम्ही. कोण आहे? काय बापा ओळखलं नाही तुम्ही ना, तुमची बायको शांताबाई. काय तू तर भूतासारखं झाली बाबा. तू आता काय साडी गिडी काय आला तुझ्या, काय काही करतो काय तू? कुठं चालली तू? कुठं चालली आता तुम्हाला माहित नाही कुठं चालली मी ती? मी चालली जा जा, कुठं जाते येऊ बी नको माय म्हणणं असं आहे. खरंच कुठं चालली तू? बापा तुम्हाला सांगितलं नाही काल रात्री मंदिरात चालली मी. कोण आणतं आपल्या घरी आता बळबळ कराल तुम्ही? ते आपल्या घरी का ते बंडे आणि ते लक्ष आले दोघ जण मध्ये म्हणे लग्न करा म्हणते तुम्ही. मी म्हटलं बरं करतो म्हटलं. काय बापा काही लाज गीज लज्जा गज्जा सज्जा आहे का नाही तुम्हाला? तुमचं वय काय लग्न कराल तुम्ही आता? अहो ये डोक्याची मले नाही, ते म्हणे पोरगी पहा म्हणते आम्हाला लग्न करा म्हणते, असं म्हणे ते दोघ जण मले. असं म्हणे का? म्हणजे ते पोरगी पाहायची त्या दोघांना लग्न करायचं? बापा रे काही दोघं जण ते. त्यांना अर्धा दिमाग खाल्ला, आता तू खावरीला अर्धा दिमाग. त्या मायाबिंदा जे आला ते मॅळ करून चाललं मले. ते म्हणत होते पाहा लागल त्यांनी एखादी पोरगी पाहा लागल कोण आहे पुढे ते. जा मग तू लवकर जा मंदिरात, मी पूजा गिजा कर लवकर आहे घरी. मला भूक लागली, स्वयंपाक गिपाक केला का नाही का? बस चालली अशी. केला ना बापा स्वयंपाक, हाताने घ्या तुम्ही. आता कसं मला उशीर होते, मी येते बाजार अर्ध्या घंट्यात ना. ते चालले तुम्ही? हो हो ये लवकर. गायत्री कुठे आहे? गायत्री गेली मैत्रिणीच्या घरी. येते मी बाजार लवकर. जा तुम्ही जेवण घेऊन का? बरं बरं ठीक आहे, करतो मी जेवण. ये लागलं का काम? लागलं का पैसा मिळेल? लागला पैसा मेळ. ते कैलास कानफोडे ते जवळून घेतले का 2 लाख रुपये. माझं पैसे काहीतरी आहेत, आता करा लागलं लग्न पटकन नाही का? लग्न गिग्न पोरगी पाहा लागल ना. हो तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण मला सुमन म्हणे बाबा म्हणे लेस लागले म्हणे मामा लग्नाच्या मागं 1 वर्ष राहू द्या म्हणे, पुढच्या वर्षी करता म्हणे, अशी म्हणे बा मला मग आधी. अरे काय करतं घरी ठेवून? लग्न आली ती आता, वय आहे का तिचं? लहान आहे का ती सध्या? किती मोठी आहे ती? मग काय करतं? मग जसं वय गेलं की मग आपा मग भेटत नाहीत. बरं तेच म्हटलं कसं आतापासूनच जमते असं सांगू राहिलो मी तुले. झालं ते शिक्षण झालं सगळं झालं, आता काय राहिलं? बरोबर करू मी माझ्या हिशोबाने मला चालू दे. तू मागं रोकटोक नको लावू. बापा मी काय रोकटोक बापा, मी सांगू राहिले तुम्हाला. तिने मला असं म्हटलं होतं. जाऊ द्या बा, तुम्हाला जे करायचं ते करा. मी काही नाही म्हणत बाबा, तुमच्या दोघांच्या म्हणत नाही, तुम्ही काही करा. तेच म्हटलं आता मी त्या कैलासला सांगितलं. ते म्हणे गावात आहे तर म्हणे 2-3 जण पाहतो म्हणे. समजा पोरग गिरग चांगलं असलं म्हणून सोबत चांगला आहे म्हणे, सांगतो मी तिला. कसं तिचा फोन घेऊन आला पाहतो. मग कसं मला ते पोरग आवडलं मग पुढे बोलू आपण. कसं आता वय झालं ना आता आपल्या सुमनचं, लहान थोडी ती. बरोबर करू आलो मी. तू काय टेन्शन घेऊ नको. चल ठीक आहे, करा बापा, तुम्हाला जे करायचं ते करा. करतोस मी आता. जे करा ते नसते करतोस मी. तू काय टेन्शन घेऊ नको. लावतो मी कैलासला फोन लावतो. ते मला म्हणे पोरग आहे म्हणे आमच्या गावात मी एक. थांबा मी त्याला सांगतो. मी त्याला म्हणतो काय विचारलं का नाही म्हणतो बघतो त्याला. बरं ठीक आहे, विचारा तुम्ही. आणि मी काय म्हणते, काय सर्व्हिस गिरीस नोकरीवाला आहे का नाही का असंच? कुठं सर्व्हिस कुठं नोकरी पाहतात? मग काय तर कमी उंडा मागतात का ते? 3-4 लाखाचा उंडा मागतात ते सर्व्हिसवाले. कसं गरीबच पुरते बा. कसं चांगलं बिनवेस्ट नाही पाहिजे मला पोरग. मला काही घेणं देणं नाही. 4-5 एकर जमीन पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, बस विषय संपला. मग काय थांब मी कैलासला फोन लावतो. पहिले मला पाहतो ते पोरगाचं काय घरी आहे, पोरगा कसा आहे, बोलते घरी काय काय आहे. फक्त एवढंच पाहिजे. माय काही जास्त अपेक्षा नाही की नाही भाऊ सर्व्हिसच पाहिजे मला. हो का? बरं करा मग. पहा तुम्ही ते पोरग तुम्हाला आवडलं मग सांगते मी सुमनले. हॅलो बोला. हॅलो मी रामदास वायले बोलतो रे. ओळखलं का? बोला ओळखलं कोण नाही तुम्हाला? आजच बोललो तुम्हाला. बोला. तुम्ही ते म्हणत होते तुमच्या गावातली पोरग आहे म्हणे, विचारलं होतं तुम्ही ना? असं विचारलं नाही मला, विचारत होतो मी संध्याकाळी. विचारत होतो त्यांनी. सांगून तुम्हाला फोन लावून मग. बरं ठीक आहे, तुम्ही फोन लावून सांगा मला काय विचारपूस केलं तर काय म्हणतात ते पोरावाले. ठीक आहे चला ठेवतो फोन. बाय. बरं ठीक आहे, ठेवा. काय रे कोणाला फोन होता रे? असं काय बे रामदास राहिले ते मला म्हणे ते तुमच्या गावातली पोरग गिरग पहा म्हणे. मी म्हटलं आता त्याला ओलावलं मी. हाय तर म्हटलं पाहतो म्हटलं. कोण आहे आपल्या गावातनी? अरे बापरे, पुरीचा बाप बोलला का रे? पोरग पहा म्हणे का? म्हणजे बापा मस्त आहे मग. का रे मग तू काय सांगतो त्यांना? मी काय सांगू आता, त्यांना सांगतो चाट मारतो त्याला मी. त्याला म्हणतो पाहिलं म्हणतो म्हटलं होतं म्हणतो त्यांना. बंधचा विचार नाही म्हणतो लग्न करायचा. देतो सांगून काही पण. आता पुढे समोर बोललं ते मी ओलावलं आहे म्हटलं आमच्या गावातनी. जाऊ दे तिकडे कुठे टेन्शन घेतं काय का तुला का असा का कैलासला का
अबे आपला बंडे आहे ना, हा ते टकलं, तिला लग्न करा, तिला हाऊस पडली ना, सकाळी आलं माझ्या घरी ते लग्न करा लग्न करा. अबे जमतील ना तालमेल. कोणतं बंडे आपलं ते टकलं. मग बाबा सगळे आलत ते माझ्या घरी, मला म्हणत होता लग्न करा लग्न करा. तरी तू बरा हाय लगा आला लागा माझ्या समोर तू. मग ते पोरीवाल्याचा बाप बोला ना तुले, पोरीसवाले आहेत ना ते. हो पोरीवालेच आहेत. पोरगी आहे म्हणा बा, सुमन आहे वाटते. पोरगी पण मला पाहिली का, पोरगी त्याला लय दिसायला चांगली आहे बे. ते टकलं पसंत करते का ती पोरगी, काही म्हणते का शांताराम तू. अबे गोठा मारून पाहू ना, तू म्हणा आहे म्हणा पोरग यायला तयार आहे म्हणा, तुम्ही तरी सांगा म्हणा, आम्ही येतो म्हणा पाहिले. आवडलं तर आवडलं पोरीले, पण कुठं काय करतं एरी हे लागलं मांग माया. त्यापेक्षा त्याचं भिडून इकडे जमला तालमेल. तसं पाहिलं तुझे म्हणणं बरोबर आहे, तुझे काही चुकलं नाही म्हणा. एरी बंड्याचं काय वय का लहान नाही, बंड्या पण चांगला मोठा आहे ना, 30 का 29चा हट्टी ना कितीच आहे ते. हो नाही का, एरी आता हे मागा लागलं तर पाहू आपण, म्हणजे नाही का. मग सांगू का त्याला, म्हणतो हाय म्हणतो पोरग याला सांगा म्हणतो, तारीख सांगा म्हणतो आम्हाला, येतो बा पार पोरगी पाहिले. अरे किती गोटे मारा रे, जमत नाही ना. ती पोरगी पाहिली मी अप्सरा, हे पाहिलं कसं. अबे काही म्हणून राहिला तुम्ही, कैलास काही कॅन्सल कर रे, सांगून दे. बंड्या गिंड्या जमत नाही ना रे, बंड्या कसं दिसाले, ती पोरगी कशी लगा, मी आपण पोरगी पाहिली ती अप्सरा होती ती अप्सरा. अरे हो रे शांतारामला का, अबे ती पोरगीला दिसायला चांगली आहे ना, ती येले पसंत करते का बेला, काही पण का कोणता पण पोरगी नाही का दाखवले. बरं ठीक आहे बा, ती पोरगी काय येले पसंत करत नाही, पण जाऊ दे. करतं का मग आता, हा कॅन्सल करतं का तू मला सांग. या बंड्याला नेऊ, बंड्याला नाही पसंत केलं तर सांगून देऊ येले बा. आता तुले बा कोणी पसंत नाही केलं तर आम्ही काय करू, आम्ही तर पूर्ण चालू आहे 100%. येरी ते मला काही ना काही बोलतेस ना, ते मला सकाळी किती बोललं ते, तुम्ही म्हणे पोऱ्या पाहत नाही म्हणे, माझ्या सोयरी का नाही लावून राहिल्या म्हणे तुम्ही, असं नाही तसं नाही, किती बोललं मला सकाळी ते. बरं ठीक आहे बा, त्याचं पण मन शांत करून आपण मग जाऊ दे. आपण या बंड्याला नेऊ, त्याला फोन लावतो मी रामदासले, त्याला म्हणतो बा आम्ही एवढं म्हणतो पोरगं घेऊन पोरीला पाहिले पहा म्हणतो. चाल ठीक आहे, मग त्याला फोन लावतो मी, सांगतो मग डायरेक्ट सांगते त्याला फोन लाव डायरेक्ट एवढं म्हणा, तारीख सांगा म्हणा तुम्ही, हा बा बंड्याला घेऊन जाऊ मग आपण. बरं ठीक आहे, लावतो मग त्याला फोन, लाव फोन त्याला मी, तोपर्यंत बंड्याला सांगतो बा पोरगी पाहिले म्हणतो, त्यासाठी फक्त पसंत केलं पाहिजे बा तुला, नाही का. लावला फोन लाव त्याला, मी इकडे फोन लाव. काय म्हणत होते, काय म्हणत होतो लगा, काय तू मला सकाळी बोलला ना बा तू, पोरगी पहा मला पोरगी पहा मला, काय लावला बा बजेट आता. काय बजेट लावला तुम्ही ना. अरे पाहिले तुला पोरगी, लावला बजेट मी. तिचं नाव सुमन आहे, चांगली आहे दिसायले. आता तिनं तुला पसंत केलं पाहिजे, नाही तर बा आता गेम खलास आहे आपला. तेच म्हणून राहिलो तुला मी, लावला बजेट मी सगळा. रविवारी जाऊ आपण पाहिले, पोरगी थोडी चांगली आहे. काय गोष्ट करू राहिले, काही पण खरं सांगा, आई शपथ घाला. हा बाबा हे तर भावरला वाटते. अबे हो ना आई शपथ, हा बा पोरगी पाहिली म्या, ते लावलं म्या बजेट जिंकून तिकून. सुमन आहे तिचं नाव. आणि त्या आपा तुला सांगतो, त्या पोरीच्या बापाला नोकरी नाही पाहिजे, हा बा 4-5 एकर जमीन पाहिजे, फक्त पोरग चांगलं पाहिजे, बिनवेसनी दारू गिरू काहीच नाही. नोकरी नाही पाहिजे का, अरे बापरे, आहे ना मग मामा घरी 4-5 एकर जमीन आहे ना, सगळं सामान आवडतं, दारू नाही पिये, सिगरेट नाही पिये, तंबाखू खात नाही, विमल नाही खात, सुपारी खात नाही, विराजा जमते ना चाल ना, जमीन का मग. हो जमते पण तर तुला त्या पोरीच्या बापाने किंवा पोरीने पसंत केलं पाहिजे, नाहीतर जमते भाऊ. नाहीतर तू काही मला माहिती आहे तू दारू गिरू काय पेत नाही, पेत तू दारू. नाही हो राजा, काही बोलता का, मी काल दारू पिऊ मी ना दारू पेत. बरं मग कधी जायचं या रविवारी का, 100% 101% जाऊ आपण. बरं ठीक आहे, हो चाल ठेवतो भाऊ ना, त्यासाठीच फोन केला. चाल ठेव फोन. बरं ठीक आहे शांताराम भाऊ, ठेवतो फोन. काय म्हणाल भाऊ, कोणाचा फोन होता, लेस खुश झाला बे तुझा. खुश खाऊन नाही होणार रे, लग्न होऊ राहिलं ना माय. अबे शांताराम भाऊ फोन आलता, रविवारी चालू म्हटलं पोरगी पाहिले, आता पुढच्या बापाने म्हणजे नोकरी नाही पाहिजे म्हणते, काहीच नाही पाहिजे म्हणते बा. काय दिवस पावला बे जमलं बे तालमेल माया. हा गोष्ट करूला भेर का, मग म्हणजे नोकरी नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे, मग चालले तुम्ही. रविवारी बोलवलं म्हणते शांताराम भाऊ, लावला वाटते तालमेल त्यांना, पाय भरलं का, जमलं का माया आता काम मग का, आता बस आता पोरीनं पसंत केलं तर जमते म्हणते का माया. अरे बापरे, मग का जमते का माता. चांगली गोष्ट आहे ना बा, म्हणजे चांगलं आहे ना, मग कमी 4-5 एकर जमीन पाहिजे म्हणते ना. काहीच नाही पाहिजे म्हणते पोरीच्या बापाले, फक्त जमीन पाहिजे म्हणते बस, पोरं आणि बिनवेसनी पाहिजे म्हणते बस. आता मी कुठे दारू गिरू पेतो रे, तुला माहिती आहे का, मी काही खातो का, मीला बिनवेसनीला का पुरा 101%. काय जमते का मला वाटते. शांताराम भाऊ लावता बजेट, टेन्शन घ्यायचं काम नाही, जमते रे बा. पोरगी म्हणजे दिसायला पण चांगली म्हणते बा. काय का भागच पडलं खाली, चांगली गोष्ट आहे मग तर जमलं का ते. जमलं नाही रे बा, आणखी जमायला पाहिजे का आता पूर्ण किंवा पोरीच्या बापान पसंत केलं का नाही, जमते म्हणते सारं टटाल. शांताराम भाऊ म्हणे मग बस आता तिला पसंत झालं पाहिजे का, चाललो रविवारी मग आता. बरोबर जा, मी पण येतो सांगा, जाऊ मग रविवारी आपण. बरं ठीक आहे.